आमच्या कॉलेजमध्ये हा उत्सव म्हणजे अनेक वर्षापासून जवळपास आमच्या कॉलेजला झालेला आहे 25-30 वर्ष या नवीन बिल्डिंगला. तर तेव्हापासून आमच्या कॉलेजमध्ये होळी हा उत्सव साजरा होतोच. यावेळेस थोडा सुट्ट्या असल्यामुळे थोडा आम्ही लवकर ऑर्गनाईज केला आणि मेन उद्देश असा असतो की आमच्या कॉलेजमधले सर्व डिपार्टमेंटचे स्टुडंट्स एकत्र व्हावं आणि सगळ्यांनी सोबत होळी खेळावं. कारण की वर्षभर सगळे कामात बिझी असतात, आपल्या असाइनमेंट आणि सबमिशनमध्ये बिझी असतात. त्यामुळे म्हणजे वेळ मिळत नाही सगळ्यांना एकत्र होण्याचा. तर सर्व विद्यार्थी एकत्र होई हा आमचा उद्देश असतो. कितवं वर्ष आहे ह्याचं? उत्सवाचा आता लॉकडाऊनमुळे थोडंसं 2-3 वर्ष उत्सव साजरा करू नाही शकले मुलं. तरी जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त आमच्या उत्सवाला झालेलं आहे. अतिथी वगैरे कोणी असतात काय? आमच्या कार्यक्रमाचे मेन अतिथी आमच्या कॉलेजचे अधिष्ठाता असतात. यावेळेसचे अधिष्ठाता आहे जठार सर, संजय जठार सर. आमचे ते प्रिन्सिपल आहे, तर त्यांनाच आम्ही अतिथी म्हणून ठेवतो. यावर्षी होळीचं आमच्या माध्यमांनी काय असा मेसेज द्या? यावेळेसच्या होळी आम्ही नेहमी हाच एक आमचा मेसेज असतो सर्व विद्यार्थ्यांतर्फे की कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण होळी साजरी करायला पाहिजे, ज्याच्याने पाण्याचं संवर्धनही होईल आणि जास्तीत जास्त सुक्या कलरचा वापर करायला पाहिजे. आमच्या कॉलेजमध्ये पण जास्तीत जास्त तेच करतो, पण आजकाल मार्केटमध्ये सुद्धा गुलालमध्ये आधीपासूनच पक्का कलर मिक्स म्हणजे करतात दुकानदार. तर आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की त्यांनी असं करू नये, जेणेकरून की जे सुका कलर घेणारे जे विक्रेता आहेत त्यांची संख्या नाही तर कमी होऊन जाईल आणि हळूहळू असं होऊ शकतं की होळी साजरी करणं लोक बंद करतील. माझं नाव श्रीधर दळवी, मी माझ्या कॉलेजचा विद्यार्थी प्रमुख आहे आणि आमच्यासोबत जे बाकी विद्यार्थी आहेत ते सुद्धा ह्या होळी उत्सवात म्हणजे सहभाग होतात, जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. याची सगळी जबाबदारी माझ्यावरती असते आणि मी ती पूर्ण पाडतो.